नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला आता विवाहविषयक सप्ताह पाहायला मिळणार आहे. म्हणजे समर आणि स्वानंदी यांचा लग्न सोहळा, त्याचबरोबर अधीरा आणि रोहन. कारण जोपर्यंत माझ्या ताईचं लग्न होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही असं रोहनने सांगितल्यामुळं जोपर्यंत स्वानंदीचं लग्न होत नाही तोपर्यंत रोहन सुद्धा लग्न करणार नसतो आणि मग सगळेजण आता टेन्शनमध्ये असतात. ऐन वेळी आता साखरपुड्याच्या वेळेस मलिकाने जो राडा घातलेला असतो त्यामुळं स्वानंदीचं लग्न मोडतं. पण खरं तर प्रतीक जो असतो तो स्वानंदीसाठी योग्य नाहीयेच, कारण तो त्या योग्यतेचाच नाही. स्वानंदी एवढी स्वाभिमानी, एवढी चांगली मुलगी आहे आणि तिच्या आयुष्यात प्रतीकसारखा मुलगा शोभतच नव्हता तिला. आणि त्याच वेळी आता तिच्यावरती आरोप केले गेले ते म्हणजे ती 36 वर्षांची असून सांगताना सांगितलेलं आहे ती 28 वर्षांची आहे आणि म्हणूनच हे लग्न मोडलेलं असतं. पण आता समर आजी जी आहे ती म्हणते की तुला कोणाशीही लग्न करायचंय ना, मग माझा समर का वाईट आहे, तू त्याच्याशी लग्न कर. मग स्वानंदी शेवटी यासाठी तयार होते, कारण बाबांची तब्येत सुद्धा महत्वाची असते. ती विचार करू लागते, जर मी या लग्नासाठी तयार नाही झाले तर माझ्या बाबांचं काय होईल, ते हार्ट पेशंट आहेत असा विचार सुरू झालेला असतो. त्याचबरोबर अधीराने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला असतो. म्हणून इकडे समर सुद्धा या लग्नासाठी तयार होतो. मग स्वानंदी आणि समर यांचा लग्न सोहळा सुरू झालेला असतो आणि त्याच वेळी समर स्वानंदीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि त्याच वेळी दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. सप्तपदी चालले जातात, घरातले सगळे खुश असतात, परंतु समर आणि स्वानंदी यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद अजिबात दिसत नसतो. कारण त्यांची या लग्नाची इच्छाच नव्हती, मनापासून तयारी नव्हती. हे लग्न सगळ्यांच्या इच्छेसाठी केलेलं असतं. मग लग्न झाल्यानंतर समर आणि स्वानंदी आता घरी आलेले आहेत, बेडरूममध्ये आहेत, तेव्हा स्वानंदी एक एक दागिना काढून ठेवत असते. त्याचबरोबर समर सुद्धा तेच करत होत असतो. त्याच्या अंगावर असलेले जे दागिने असतात ते काढत असतो आणि दोघंही बोलत असतात. लग्न झालं, सप्तपदी झाल्या, सगळेजण खुश होते. आणि त्याच वेळी ती विचार करत असते, सगळ्यांच्या मनासाठी, सगळ्यांच्या आनंदासाठी लग्न केलं तर तिकडून समर म्हणतो संसारही होईल. स्वानंदी गळ्यातला हार काढून ठेवत असते आणि ती म्हणत असते, पण प्रेम लग्न ठरवून करता येतं, संसार ठरवून करता येतो, पण प्रेम, सप्तपदी सुद्धा आपण चाललेलो आहोत, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, पण प्रेमाचं काय, प्रेम ठरवून करता येतं का, हा प्रश्न स्वानंदीने आता केलेला असतो. तिकडून समरही बोलत असतो. समर हातातल्या हळकुंडाकडे पाहत असतो आणि बोलत असतो, तर स्वानंदी गळ्यातलं मंगळसूत्र हातात घेत असते आणि बोलत असते. दोघांनाही प्रश्न पडलेला आहे की प्रेम होईल का, कारण सगळे खुश होते. आई, बाबा, त्याचबरोबर रोहन, अधीरा, आजी सगळे खुश होते. खरं तर 12 वाजलेल्या होत्या, त्या म्हणजे अंशुमन आणि त्याचबरोबर मल्लिकाच्या चेहऱ्यावरती. आणि इकडे समर आणि स्वानंदीने एवढी मोठी गोष्ट केलेली असते, ती सर्वांसाठी केलेली असते. पण आता लग्न झाले, संसार होणार आहे, प्रेमाचं काय होणार हा प्रश्न दोघांनाही पडलेला आहे. तर या दोघांची ही जी जोडी आहे ती एकमेकांच्या प्रेमात कशी पडणार ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.